प्रश्न विचारताना मला एक प्रश्न विचारला, मुंबई दूरदर्शन की होम मिनिस्टर, झी मराठी, बरोबर आहे. जर माझ्या आयुष्यात दूरदर्शन आलं नसतं ना तर मी फुटपाथ क्रॉस केलाच नसता. बरोबर आहे. जर मला नीनाताई राऊत भेटल्या नसत्या ना तर भारतकुमार राऊतांपर्यंत मी पोहोचलोच नसतो. जर नीनाताईंनी माझ्यावरती उत्तम संस्कार केले नसते ना तर भारतकुमार राऊतांचं वाक्य जे आज मला उपयोगाला पडतं ना ते कधीच मिळालं नसतं. ज्या झाडाला फळं येतात त्याच झाडाला लोक दगडं मारतात. आणि महत्वाची गोष्ट, आजही या क्षेत्रात धावत असताना तुझ्याच प्रश्नात दडलेलं आहे की आजही माझा स्ट्रगल सुरू आहे. कारण यशाच्या पायऱ्या आणि कितीही टेक ऑफ घेतले तरी सुद्धा मला ज्या वेळेला वाटतं ना की मी काहीतरी करतोय आहे किंवा मला काहीतरी येत आहे त्यावेळेला वळून मी पुन्हा दूरदर्शनला जाईन. बरोबर. कारण दूरदर्शनला गेलो की मला तिकडे दूरदर्शनचा महापुरुषासारखा उभा असलेला मनोरा दिसेल. त्या मनोऱ्याकडे बघितलं की मला लक्षात येईल मी कुठे आहे. त्यामुळे मी असाच राहणार, असाच असणार. जगभरात कुठेही असलो तरी अनंत चतुर्दशीला लालबागच्या राजाच्या मिरवणुकीत आणि अभ्युदयनगरच्या राजाच्या मिरवणुकीत नाचतानाच दिसणार. तोच गुलाल, तेच बालपण, तेच जुने दिवस कुठेही गेलो तरी विसरणार नाही. अगदी जगभर भ्रमंती केली तरी सुद्धा. कारण यामध्ये माझे आई वडील, माझी बायको सुचित्रा, सोहम, अक्का, दादा या संपूर्ण कुटुंबाचे नकळत झालेले माझ्यावरती संस्कार आहेत जे मी कधी विसरणार नाही. निश्चित.